सापाच्या शरीरात मोठ्या प्रमाणात कशेरुक असतात. शेजारील कशेरुक फासळे आणि त्वचा पातळ शरीरांच्या स्नायूंनी एकमेकांशी जोडलेले असतात. जेव्हा साप फिरतो तेव्हा तो त्याच्या बाजूने अनेक लूप बनवतो. पृष्ठभागाच्या विरुद्ध लूपचा पुढे ढकलल्याने साप पुढे सरकतो. सापाच्या हालचालीला स्लिदरिंग चळवळ म्हणतात. अनेक साप पाण्यातही पोहू शकतात. सापांना पाय नसल्यामुळे ते त्यांच्या स्नायूंचा आणि खवल्यांचा वापर करतात. मासे मासे पंखांच्या सहाय्याने पोहतात. त्यांच्याकडे 2 जोडलेले पंख आणि 1 न जोडलेले पंख आहेत. पाण्यात फिरताना घर्षण कमी करण्यासाठी माशाचे शरीर सुव्यवस्थित केले जातात. त्यांच्याकडे मजबूत स्नायू आहेत जे पोहण्यास मदत करतात. जेव्हा मासा पोहतो तेव्हा त्याचा पुढचा भाग एका बाजूला वळतो आणि शेपटीचा भाग विरुद्ध दिशेने राहतो. पुढच्या हालचालीत पुढचा भाग विरुद्ध बाजूस वळतो आणि शेपटीचा भाग देखील बदलतो. पुच्छ किंवा शेपटीचा पंख दिशा बदलण्यास मदत करतो. माशांची शरीर रचना सुव्यवस्थित असते, ज्यामुळे त्यांना पाण्याच्या प्रवाहासह सहजतेने हालचाल करण्यास मदत होत असते. आणि शरीरावरील स्नायू आणि पंख आणि शेपटीचा समतोल राखण्यास मदत होते. जाणून घेण्यासारखे काही महत्त्वाचे तथ्य. चित्ता 76 किलोमीटर प्रति तास धावू शकतो. हिप्पोपॉटेमस माणसापेक्षा वेगाने धावू शकतो. झुरळ हा सर्वात वेगवान प्राणी आहे, ज्याचे 6 पाय प्रति सेकंद मीटर आहेत. सर्वात वेगवान सस्तन प्राणी डॉल्फिन आहे आणि तो ताशी 35 मैल वेगाने पोहू शकतो. मानवी शरीरातील हालचाली. माणूस आपल्या शरीराचे काही भाग वेगवेगळ्या दिशांना हलवू शकतो. परंतु काही शरीराचे अवयव केवळ एका दिशेनेच हलवता येतात.
आपले शरीर हाडांच्या सांगाड्याने स्केलेटननी बनवलेले आहे, जो शरीराच्या हालचालींना मदत करतो. मानवी शरीरातील काही हालचाली पापण्यांची हालचाल, हृदयांच्या स्नायूंची हालचाल, दात व जबड्याची हालचाल, हात व पायांची हालचाल, डोक्याची हालचाल, मानेची हालचाल. हाडे आणि स्नायू यांच्या एकत्रित क्रियेमुळे काही अवयवांची हालचाल होतात. आणि अशा परिस्थितीत दोन किंवा अधिक हाडे एकत्र येतात, अशा बिंदूंवर हालचाल शक्य आहे. हालचालींचे प्रकार. जेव्हा आपण लोकोमोशन आणि हालचालींबद्दल बोलतो तेव्हा 3 प्रकारच्या हालचाली असतात. अमिबॉइड चळवळ, सिलेरी चळवळ, स्नायूंची हालचाल. अमिबॉइड हालचाली हे स्प्युडोपोडियाद्वारे आणले जाते, जी उपांग आहेत जे सेलमधील प्रोटोप्लाझमच्या हालचालींसह हलतात. सिलेरी हालचाल ही हालचाल इपिथेलियमच्या केसांसारखी विस्तारक असलेल्या सिलिया नावाच्या उपांगाद्वारे केली जातात. या दोन्ही प्रकारच्या हालचाली लिम्फॅटिक प्रणालीच्या पेशींसह दिसतात. स्नायूंची हालचाल ही एक अधिक जटिल हालचाल आहे, जी मस्क्युलोस्केलेटल प्रणालीद्वारे आणली जाते. या प्रकारची हालचाल उच्च पृष्ठवंशीयांमध्ये दिसून येते. मस्क्युलोस्केलेटल प्रणालीद्वारे केलेल्या हालचालींबद्दल अधिक समजून घेण्यासाठी आपल्याला सांधे, सांगाडा आणि स्नायूचे प्रकार समजून घेणे आवश्यक आहे. सांधे. सांधे ही एक अशी जागा आहे जिथे दोन हाडे एकत्र येतात किंवा जोडतात. अस्थिबंधन हे कठीण तंतुमय संयोजी ऊतींचे छोटे पट्टे असतात, जे एका हाडांना दुसऱ्या हाडांना जोडण्याचे कार्य करतात, सांधे तयार करतात. टेंडन्स लवचिक ऊतकांपासून बनलेले असतात आणि ते सांध्यांच्या कार्यामध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावतात.
ते कोणत्या प्रकारच्या हालचालींना परवानगी देतात यावर अवलंबून सांधे 3 प्रकारचे असू शकतात: स्थिर, किंचित जंगम किंवा जंगम सांधे. स्थिर किंवा अचल सांधे. या प्रकारच्या सांध्यांमध्ये 2 हाडांमध्ये हालचाल करता येत नाही. कवटीच्या पेटीच्या हाडांमधील रचना ही अचल जोडांची उदाहरणे आहेत. किंचित हलणारे सांधे. येथे 2 हाडांमध्ये फक्त फारच कमी आंशिक हालचाल होते. बरगडी आणि स्तनाच्या हाडांमधील कशेरुकांमधील सांधे हे किंचित जंगम सांध्यांचे उदाहरण आहे. मुक्तपणे हलणारे सांधे. या प्रकारात सांधे तयार करणाऱ्या 2 हाडांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात हालचाल शक्य असते. जंगम सांधे 6 प्रमुख प्रकार आहेत. सायनोव्हियल सांधे. सायनोव्हियल जॉइंट हा एक सांधा आहे जो द्रवाने भरलेल्या उपस्थिती रेषेखालील पोकळीचा समावेश असलेल्या 2 हाडांमध्ये जोडतो, ज्याला डायथ्रोसिस जॉइंट असे म्हणतात. हाडांमधील सर्वात लवचिक सांधे आहेत, कारण हाडे शारीरिकरित्या जोडलेले नाहीत आणि एकमेकांच्या संबंधात अधिक मुक्तपणे फिरू शकतात. सायनोव्हियल जोडांमध्ये 4 मुख्य वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. येथे दर्शवलेल्या तक्त्यामध्ये सायनोव्हियल जॉइंटची वैशिष्ट्ये पाहूया. सांध्यांची जळजळ ही एक अशी स्थिती आहे जी सामान्यतः सांध्यांच्या खुर्च्यांच्या घर्षणामुळे किंवा सांध्यातील सायनोव्हियल द्रव पदार्थामुळे कमतरतेमुळे उद्भवते. या अवस्थेत व्यक्तीला सांध्यांमध्ये तीव्र वेदना जाणवते, विशेषतः सांधे हलवताना. या आजाराला संधिवात असे म्हणतात. सांध्यांमध्ये युरिक ॲसिड क्रिस्टल्स जमा झाल्यामुळे देखील संधिवात होतो.